मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या आरक्षणाच्या मुद्द्याला धरून बऱ्याच वर्षापासून वसंतराव नाईक जेव्हा होते त्याच्या पूर्वीपासून या ठिकाणी बंजारा समाजाची मागणी ही एसटी प्रवर्गामध्ये करण्यात यावी अशी मागणी सातत्याने जोर धरत होती। मधातल्या काळामध्ये सरकार बदलले, विषय बदलला आणि बंजारा समाज तसंच राहून गेला। पूर्वीच्या काळामध्ये आपण सीपी अँड बेरारमध्ये विदर्भ होता, त्या विदर्भाच्या कारकिर्दीमध्ये सीपी अँड बेरारच्या कारकिर्दीमध्ये बंजारा समाजाला एसटीचा प्रवर्गामध्ये आरक्षण भेटत होतं आणि त्या ठिकाणी लाभ भेटत होता। निजाम काळामध्ये संपूर्ण या मराठवाड्यातला बंजारा समाज हा आदिवासीमध्ये होता, त्याला आदिवासीची सवलत भेटत होती, आदिवासीचे त्यांनी लाभ घेतलेला आहे। असे एक जी आर नव्हे तर 1971चा जी आरमध्ये सुद्धा तेच आहे, 2024ला सुद्धा सरकार तेच म्हणते आहे, 2017ला पण तेच म्हणते आहे। सगळं असताना सुद्धा आम्हाला या ठिकाणी सवलती भेटत नाहीत। या ठिकाणी मराठा समाजाला जवळपास 58 लाख इतक्या नोंदी या महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा आधार म्हणून काल जे जी आर निघाला आपण बघितलं असेल, महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी 58 लाख नोंदी सापडलेल्यांचं सर्वांना व्हॅलिडिटी देण्यात यावं असं एक जी आर काढलं, सगळे सोयऱ्यांना देण्यात यावं असं एक जी आर काढलं आणि आम्ही असं म्हणतो आम्हीसुद्धा त्या जी आरमध्ये त्या गॅजेटमध्ये हैदराबादच्या गॅजेटमध्ये आमचं तर स्पष्ट असं लिहून आहे त्या ठिकाणी की आम्ही आदिवासीमध्ये आहो, आम्ही ट्राईबमध्ये आहो, आमची बोलीभाषा एक आहे, आमचं ड्रेस एक आहे, आमचं खाणंपिणं एक आहे, आमचं आणि या ठिकाणी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या लोकांसोबत रोटीबेटीचा व्यवहार आहे। या देशामध्ये इतकी विविधता आहे हे सगळ्यांना माहीत असताना सुद्धा आम्ही वंचित राहिलो आहोत। म्हणून या महाराष्ट्रातील त्यातल्या त्यात मराठवाड्यातील बंजारा समाजाला पुन्हा एक वेळेस आदिवासीची सवलत मिळावी म्हणून या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। उद्यापासून तालुक्याच्या बैठका असतील, तालुक्यावर मोर्चे असतील, जिल्ह्यावर मोर्चे असतील, जिल्ह्याचा मोर्चा किमान 2 लाखाचा असेल आणि मराठवाड्याचा मोर्चा किमान 20 लाख लोकांचा असेल, एवढी तयारी या ठिकाणी या समाज बांधवांच्या वतीनं सर्वांच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे। या मोर्चाचं नेतृत्व आता कोण्या नेत्याला करता येणार नाही, कोणत्या साधू संताला करता येणार नाही, कोणत्या पुढाऱ्याला करता येणार नाही। हे मूवमेंट, ही चळवळ आणि हा आंदोलन संपूर्णपणे तांड्यातल्या वाडीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब बंजारा समाजाचे कार्यकर्ते करणार आहेत, एवढंच या ठिकाणी सांगतो। जय हिंद, जय ओबीसी, जय बंजारा। काल जे राज्याचे मुख्यमंत्री मराठा आरक्षणावर जो काही जी आर निघाला त्या जी आराचं वाचन करून त्या जी आराचा संदर्भ घेऊन संपूर्ण राज्यातील बंजारा हा हैदराबाद गॅझेटनुसार हा एस टी प्रवर्गात मोडतो। 1931ची सेन्सस आणि जातनीय जनगणना मागील अनेक वर्षापासून बंजारा समाजाची जी मागणी पूर्वीचा असलेला हा निजाम स्टेट या ठिकाणी त्याच्या आरक्षणानुसार संपूर्ण मराठवाड्यातील बंजारा एस टी प्रवर्गामध्ये येतात आणि उद्या 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिन या दिवशी मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला आम्ही लोकशाहीच्या मार्गाने त्यांना पहिल्यांदा निवेदन देणार, झोपलेल्या सरकारला जागा करण्याचं काम आणि सरकारने काल हैदराबाद गॅझेटचा जो काही वापर केला तो संदर्भ केला, त्या संदर्भानुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये न्यायाने हा आरक्षण मिळावा याच्यासाठी आज सकल बंजाराची बैठक झाली आणि लवकरच पुढील दिशा 17 सप्टेंबरच्या नंतर या राज्यात होईल। या राज्यातील सरकार कोणाचंही असो, जर बंजारासोबत धोकाधडी केली तर उद्याचं वाघच हा रक्त पितो, बंजाराच हा रक्ताची सळोई करून खाणारा हा समाज आहे। जर आमच्यासोबत 1931 पासून आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमातीत मोडणारा हा बंजारा समाज आहे। आमच्यावर लावले 1857 पासून गुन्हेगारी ट्राईब हा कायदा आणि जी आर म्हणतोय 31 ऑगस्ट 1952ला आम्ही स्वतंत्र झालो आणि
उद्या 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिन या राज्यातील संपूर्ण पालकमंत्र्याला मराठवाड्याचा लोकशाहीच्या मार्गाने निवेदन देणार आणि याची जर दखल नाही घेतली आज तर राज्याच्या कुठल्याही मंत्र्याला नांदेड जिल्ह्यामध्ये बैठक झाली आणि जिल्ह्यात आणि फिरू देणार नाही ही बंजाराची ललकार उत्साहाची झाली। यामधून आपण आज नांदेड जिल्ह्यासाठी एक संदेश आहेच, परंतु पूर्ण भारतासाठी संदेश आहे। कारण जिसकी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी या म्हणीनुसार, या वाक्यानुसार आपण जर पाहायला गेलो तर पूर्ण भारत देशामध्ये 150 कोटी लोकसंख्यामध्ये 16 करोड बंजारा समाज आहे। 16 करोडच्या अधिक परिस्थितीत बी असेल, कारण का आता जनगणना झालेली नाही या 10-11 वर्षामध्ये। आणि आपण पाहिलो आहे की या सगळ्या बाबीला आपण आता वेगळ्या वळणामध्ये वळण लागलेलं आहे। बंजारा समाजाला ST आरक्षण भेटावं म्हणून सगळं बंजारा समाज आता जे पूर्ण ताकदीने उठलेला आहे। आणि एकीकडे आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये VJNTमध्ये जे आम्हाला 1967 नंतर जाहीर केलेला आहे की VJNT प्रवर्गामध्ये आम्हाला मोडण्यात गेलेला आहे। आमच्यावर अन्याय त्यावेळेस झालेला आहे, म्हणून आम्ही या ताकदीने आम्ही लढतोय की STमध्ये आम्हाला आरक्षण भेटायलाच पाहिजे। कारण आमचे कुलदैवत सेवालाल महाराजांचे धर्मगुरू, आमचे बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराजांनी गेल्या 35 वर्षापासून हा लढा लढत आलेला आहे। त्यांच्याच लढ्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करण्यासाठी उतरलेलो आहोत। त्यासाठी आम्ही बंजारा समाजाचा संघटनात्मक कार्य मी करतोय, परंतु संघटनात्मक कार्य करताना माझं नाव सुरेश गोपीनाथ राठोड, मी सेवादळ प्रमुख, सेवादळ सेवा संघटना प्रमुख या नात्याने मी आज जाहीर सांगू इच्छितो की संघटनेचं पद बाजूला ठेवून समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करण्यासाठी मी पूर्णपणे सक्षम आहे। आणि येणाऱ्या पूर्ण लढ्यासाठी मी माझ्या जमापुंजीतून 10 लाख रुपये खर्च करण्यासाठी, या पूर्ण लढ्यासाठी 10 लाख रुपये खर्च करण्यासाठी मी स्वतः तयार आहे। पूर्ण समाजाला एकजुटा करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि आमचं आहुती जरी द्यायची वेळ पडली तर आम्ही आहुती देऊ, गोळ्या जरी टाकल्या तर आम्ही गोळ्या झेलायला तयार आहोत, परंतु आरक्षण मिळून